देवळ्यात अंध कलाकारांच्या सुरावटींनी रसिक मंत्रमुग्ध, सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम। देवळा येथील दुर्गामाता मंदिरातील डॉक्टर दौलतराव आहेर सभागृहात गुरुवारी सायंकाळी स्वरांचा एक अनोखा सोहळा रंगला। निमित्त होते मुंबई येथील अंध अपंग प्रगती सोसायटीच्या वतीने आयोजित सुरेल ऑर्केस्ट्राचे। दृष्टी नसली तरी अंतर्मनातील कलेच्या जोरावर या कलाकारांनी सादर केलेल्या सादरीकरणाने देवळाकर रसिकांना मंत्रमुग्ध केले। संगीताची ही अविस्मरणीय पर्वणी अनुभवताना उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडाही अनेकदा पाणावल्या। देवळ्यात प्रथमच अशा प्रकारचा कार्यक्रम संपन्न झाला। या मैफिलीत केवळ मराठी आणि हिंदी चित्रपट संगीतच नव्हे तर लोकसंगीत आणि लावणीचाही तडका पाहायला मिळाला। कीबोर्ड, ॲक्टिव्ह पॅड आणि ढोलकीच्या साथीने सभागृहात संगीताची बहार फुलली। गायक कमलाकर प्रजापती, राहुल मोरे, पूजा सेंद्रे आणि आरती गवळी यांनी आपल्या सुमधुर आवाजात एकापेक्षा एक गाणी सादर करत कार्यक्रमाची धुरा समर्थपणे सांभाळली। तसेच वादक पुष्पराज पवार, राज कन्नार आणि योगेश वाघमारे यांनी आपल्या बोटांच्या जादूने संगीतात प्राण फुंकले। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश केवळ मनोरंजन नसून संकलित होणारा निधी अंध व अपंग बांधवांच्या कल्याणासाठी वापरण्यात येणार आहे। समाजातील मान्यवरांनी या उपक्रमाला सढळ हाताने मदत केली। या कार्यक्रमाला आमदार डॉक्टर राहुल आहेर, तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, सुराणा पतसंस्थेचे संस्थापक डॉक्टर रमणलाल सुराणा, एसकेडी संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे, देवळा रोटरी क्लबचे सुनील आहेर, प्रितेश ठक्कर, कौतिक पवार यांच्यासह मराठा विद्या प्रसारकचे माजी संचालक डॉक्टर विश्राम निकम, डॉक्टर शोभना सुराणा व इतर मान्यवर उपस्थित होते। कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालय व नागरिकांनीही कलाकारांना आर्थिक बळ दिले। कार्यक्रमाचे आयोजक तात्या पानपाटील यांनी यावेळी भावना व्यक्त करताना सांगितले की अंध कलाकारांमध्ये अपार कला आणि आत्मविश्वास दडलेला आहे। समाजाने त्यांना केवळ सहानुभूती देऊ नये तर त्यांना हक्काचे व्यासपीठ आणि प्रोत्साहन द्यावे। यामुळे त्यांचे स्वावलंबी जगण्याचे स्वप्न साकार होईल। प्रत्येक गाण्यानंतर आणि वाद्यांच्या जुगलबंदीनंतर प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली। एसकेडी विद्यालयाचे विद्यार्थी, महिला आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते असलेल्या नागरिकांनी हा सोहळा यशस्वी केला। संगीत, संवेदना आणि सामाजिक जाणीव यांचा हा त्रिवेणी संगम देवळाकरांच्या स्मरणात दीर्घकाळ राहील। वृत्तसंकलन महादू मोरेसह पवन गरुड, मेशी। नमस्कार, मी तात्या पानपाटील। चेतना मेलोडी ऑर्केस्ट्रा आपल्या देवळ्या गावामध्ये आम्ही सादर केलेला आहे। आमच्या देवळेकरांनी आम्हाला खूप असा प्रतिसाद दिलेला आहे। हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही करत असतो। दर महिन्याला प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन हा कार्यक्रम घेऊन या 12 ते 15 कलाकारांचा उदरनिर्वाह हा गेल्या 25 वर्षापासून या ग्रुपच्या माध्यमातून मी चालवत असतो। आतापर्यंत शहादा, तळोदा, नंदुरबार, धुळे, मालेगाव, एरंडोल, चोपडा, धरणगाव, पारोळा, सोनगीर, दोंडाईचा, शिंदखेडा अशा महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम होत असतो। कोणी जर कधी आम्हाला बोलवलं, शिवजयंती असो, अण्णाभाऊ साठे जयंती असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो, कोणाचा वाढदिवस असो, अशा कोणत्याही कार्यक्रमांमध्ये आमचा हा ग्रुप अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने हा ऑर्केस्ट्रा सादर करत असतो। त्यामुळे या कार्यक्रमामध्ये हे सर्व कलाकार दोघोडोळ्यांनी दिव्यांग असून यांच्या उदरनिर्वाहासाठी प्रामुख्याने हा कार्यक्रम आम्ही प्रत्येक ठिकाणी तालुक्यामध्ये घेत असतो। आपल्या देवळ्यामध्ये हा कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट झालेला आहे। आम्हाला सर्वांचं योगदान मोलाचं लाभलेलं आहे। परत अशी संधी देवळेकरांनी आम्हाला द्यावी अशा प्रकारची मी तात्या पानपाटील आपल्या सर्वांकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।